डाळिंबाची साईज हा मॅटर खूप महत्त्वाचा आहे. कारण मी बागचंद कोळपे गुन्हाट तालुका शिरूर जिल्हा पुणे. झाडे किती आहेत? झाडं 750 झाडे, 750 झाडे आहेत. किती वर्षाची आहेत? दुसऱ्या वर्षाला आहे. काय काय प्रॉब्लेम होते गेल्या वर्षी? गेल्या वर्षी प्रॉब्लेम हे होतं, तेलकट होतं, साईज होत नव्हती, साईज कमी राहिली होती. हे 8 दिवसापूर्वी साईज कमी होती हे बागेत. ह्या पण बागेची ओके. 8 दिवसापूर्वी वंडर प्लस खालून सोडलं हां आणि फुगो प्लस वर्ण मार स्प्रे घेतला. बरं. तर त्यावेळेस 8 दिवसापूर्वी साईज फक्त 200, 150, 200, 250 पर्यंत म्हणजे होती. ह्या साईजची फळं होती, फळं होती. आणि ते वर्ण स्प्रे घेतलेला फुगो प्लस आणि ते स्प्रे घेतल्याच्या नंतर आता जवळजवळ साईज जे ना 500च्या आसपास, 500च्या पुढे गेलेली आहे. बरोबर. म्हणजे हातात बसत नाही, बसत नाही. आणि त्यावेळेस 8 दिवसापूर्वी आहे ना अशी साईज होती. शायनिंग मध्ये काय फरक? शायनिंग मध्ये पण फरक झालेला आहे. बरोबर. एकदम चकाकी, क्वालिटी एकदम एक नंबर आलेली आहे. मी असं बघतोय की ही सगळा खडकच दिसतंय. हा, सगळी जमीन खडक आहे, एकदम खडकाची जमीन. होय ना? एकदम खडकाची जमीन. म्हणजे एकदम खडकाची जमीन असून सुद्धा अशा पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला? हो, एकदम खडकाळ जमीन अशा एक नंबर रिझल्ट भेटलाय. किती दिवसात रिझल्ट भेटले तुम्हाला? 8 दिवसात. 8 दिवसात. हो, बरोबर. म्हणजे सरासरी 200-250 ग्रॅमची जी फळं आहेत ती आता 400च्या प्लस झाल्यात आणि 100-150 ग्रॅमची फळं ही 250च्या प्लस झालेत. मग ह्याचे रिझल्ट तुम्हाला 8 दिवसात भेटले. बरोबर. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगचाल तुम्ही मग? सगळ्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की ॲग्रिकॉस कंपनीचं साईजसाठी आपण फुगो प्लस, वॉटर प्लस घालून आणि संपूर्णच मी प्रोडक्ट्स ॲग्रिकॉस कंपनीचं वापरलेलं आहे. तुम्ही वापरू शकता साईजसाठी फुगो प्लस आणि वॉटर प्लस जे मी ह्याच्यातून सोडणे. शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या की आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी फुगो प्लस आणि वंडर प्लस ही उत्पादनं वापरून एक नंबर त्यांना साईज मिळाली आहे. जी साईज 200 ते 250 ग्रॅमची होती ती साईज 400 ते 500 ग्रॅमपर्यंत गेली. जी साईज 100 ते 150 ग्रॅम होती ती 250च्या प्लस गेली आहे. आणि हे रिझल्ट ह्यांना 8 ते 15 दिवसाच्या आसपासच मिळालेले आहेत. अशा पद्धतीचे जर रिझल्ट पाहिजे असतील तर निश्चितच खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि इथनं पुढचे जे रिझल्ट शेड्यूल आहेत ते शेड्यूल आमच्या पद्धतीनं तुम्ही करा. एवढं बोलून आपण हा व्हिडिओ आता इथं संपवत आहोत. धन्यवाद.